नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो. अर्जुन आता मैनावतीला विचारतो की या बाईला तुम्ही ओळखता का? त्यावेळेस मैनावती म्हणते की या बाईला तर मी या अगोदर कधीच बघितलं नाही. तर सायली आता रागातच म्हणते की हे काही खोटं बोलू नकोस, तू लहानपणी पैशांसाठी या बाईला मला विकून दिलं होतं. चोरी पाकीटमारी करण्यासाठी या बाईने आम्हाला कामाला लावलं. तर मैनावती आता रडण्याचं नाटक करत म्हणते की काय दिवस आलेत, माझीच मुलगी माझ्यावर संशय करते. देवा, आता तूच सत्य सांग. त्यावेळेस ती बाई आता रागातच म्हणते की हे नाही, खोटं बोलू नकोस, तुझा तो बेवडा नवरा आणि तूच माझ्याकडे हिला घेऊन आले होते. तिच्या बदल्यात पैसे रोकड म्हणून दिले होते. मी तुम्हाला तर आता इकडे महिनावती चांगलीच घाबरते, कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की आपलं भांडं फुटलंय. सायली मैनावतीला आता विचारू लागते की सांग आता हे सगळं खोटं आहे. तर आता मैनावतीला सत्य स्वीकारावंच लागतं की तिने लहानपणी सायलीला विकून दिलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी चोरीच्या आरोपात प्रियाला बाल सुधारगृहात टाकलं होतं आणि मग तिथूनच पळून ती आश्रमात पोहोचली होती. तर मित्रांनो, आता बघूया मालिकेत पुढे काय होतंय.